नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. महिपतच्या चौकशीसाठी कोणतरी लेडीज वकील आले होते असं जाऊन सांगतात. त्यावेळेस सगळं रजिस्टर चेक केल्यानंतर अर्जुनला प्रश्न पडतो की ही नवीन वकील कोण आहे. या नावाची व्यक्ती तर कोणीच नाही. अर्जुन आणि चैतन्य देखील या गोष्टीमध्ये अडकतात. इकडे नागराज बाहेर आलेला असतो आणि पोलिसांदेखत तो वकील भेटा म्हणून सगळ्यांना फोन लावत असतो. त्यावेळेस सावंत पोलीस हसत असतात. त्यांना कोणी वकील भेटत नसतो. शेवटी त्यांना एक आठवतो की महिपतकडे वकील आला होता. तो वकील पत्र घेतो पण माझ्या पुढं काय बोलच नाही असं बोलतो. इकडे कोर्टामध्ये सर्वजण जमा झालेले असतात. नागराजला पुढं आणलं जातं आणि नागराजचा वकील प्रश्न मांडतो, युक्तिवाद दाखवतो. त्यावेळेस नागराज वकिलांकडे बघत असतो. तो काही बोलतच नसतो. अर्जुन देखील त्याचा युक्तिवाद मांडतो. सगळे पुराव्यानिशी मी बोलत आहे असं अर्जुन बोलतो. पण युक्तिवाद समोरच्याचा चांगला होता, नागराजच्या वकिलांचा. अर्जुन खूप प्रयत्न करतो पण त्याला काही यश भेटत नव्हतं. शेवटी तो असे पुरावे देतो जेणेकरून त्याचं लोकेशन कोर्टामध्ये सादर होईल. त्याच वेळेस माझ्या बायकोला शोधण्यासाठी मी त्या ठिकाणी आलो होतो असं नागराजचा वकील बोलतो. आता सुमनला ज्यावेळेस बोलवण्यात येतं त्यावेळेस माझा नवरा खूप नीच आहे आणि यांनी सुपारी दिली होती माझ्या दिराला मारण्यासाठी, त्यांचं कुटुंब संपवण्यासाठी असं ती कबुली देते. त्यावेळेस नागराज तिच्याकडे बघत असतो. हिला घाबरट झालेली असते. त्याच वेळेस समोरच्या वकिलाला प्रश्न करण्यात येतो की तुम्हाला काही क्रॉस चेकिंग करायची आहे का. त्याच वेळेस तो समोर येतो आणि ती घाबरलेली असते. तिला काय करावं काही कळत नाही हे त्यांच्या लक्षात येतं. त्यावेळेस ही खूप गडबड, याचाच फायदा समोरचा वकील घेणार आहे. आता अर्जुन युक्तिवाद करत असतो. रविराज देखील त्याच्याशी बाजूनी पॉझिटिव्ह असतो. पण हा वकील खूप चाप्टर आहे असं कळत असतं. आता नागराज सर्व काही ऐकत असतो. सायलीला खूप टेन्शन येत असतं कारण अर्जुन सगळं व्यवस्थित पद्धतीने मांडत असतो. पण समोरचा वकील जास्त हुशारी दाखवत होता. सायलीला खूप टेन्शन येतं. आता मित्रांनो, पुढील एपिसोडमध्ये तुम्हाला कळणार आहे की जवळजवळ ही केस पुराव्यानिशी बाहेर पडणार असते. पुरावा विरोधात येत असतो अर्जुनच्या, कारण पुरेसा पुरावा नाही म्हणून असं जज बोलणार असतात. पण हे सर्वजण महिला नागराजवर केस टाकतात आणि त्याला आतमध्ये ठेवायचाच निर्णय होतो. पण अर्जुन ज्यावेळेस नागराजला बघतो त्याच वेळेस त्याला खूप जोरात लाथ मारून खाली पडतो. पुढील एपिसोड नक्की बघा.